भूमिका निभावली ती लाडकी बहीण योजनेने। त्याच लाडका महिला मजूर, महिला शेतशिवार कापूस वेचणी करत नाचून विजयाचा जल्लोष करीत आहे। आमचा लाडका भाऊ भैया आला असे ओरडून सांगत आहे। लोकसभेतून सावरत महायुतीनं विविध योजनांच्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधून घेतलं। महिला मतदारांची संख्या लक्षात घेत महायुतीनं लाडकी बहीण योजना राबवली। निवडणुकीच्या प्रचारातही जाहिरातींच्या माध्यमातून सभेतून या योजनेचा प्रचार करण्यात आला। विरोधी पक्ष आपली योजना बंद करणार असल्याचंही मतदारांना सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारनं महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्याची हमी दिली। निवडणुकीपूर्वी अनेक महिलांच्या खात्यात 7500 रुपये जमा झाले होते। यातून महिलांची भूमिका आपल्याकडे वळवण्यात महायुतीला यश आले आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या 9.7 कोटी मतदार आहेत। यातील 4.7 कोटी महिला मतदार आहेत। 4.7 कोटींपैकी 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचं महायुती सरकारचं उद्दिष्ट होतं। या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात वळवण्यात आली। योजनेनं राज्याचं चित्रच बदलून टाकलं। महाविकास आघाडीने यांच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना आणत महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं, पण ही योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीत असल्याने त्याचा फायदा महायुतीला अधिक झाल्याचे निकालातून स्पष्ट दिसून येत आहे। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।